सो लिस्ट काय आहे, जसं सांगितलं सेम ऍरे सारखं, यूज टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज. ओके. साइज ऑफ ऍरे इज फिक्स्ड बट साइज ऑफ लिस्ट इज डायनामिक. डायनामिक म्हणजे तुम्ही काय करू शकता, ऍड रिमूव्ह करू शकता. ओके, फिक्स असं नाही रन टाइमला. जर तुम्ही बघितलं ऍरे मध्ये मी कुठे इनिशिएट केलंय का, ऍरेच्या व्हॅल्यू डायरेक्ट टाकलेल्या आहेत, डायरेक्ट व्हॅल्यू टाकल्यात. ऍरे हा माझा, ह्या माझ्या व्हॅल्यू. असं काय तुम्हाला इनिशिएट म्हणजे जर न्यू म्हणून आला व्हॅल्यूच्या ह्याच्यात तर तो इनिशिएट केलेला, असं मी तुम्हाला सांगतो. याचा अर्थ काय, लिस्ट शुड बी इनिशियलाइज बिफोर युजिंग इट. लिस्ट ही तुमची इनिशियलाइज केली पाहिजे जर तुम्ही ते यूज करत असाल तर. सो इनिशियलाइजचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. ओके, ऍरे क्लिअर. सो मी हे काय करतो, ऍरे ओके साइड बाय साइड ठेवतो हे, आणि मी एक नवीन सिक्वेन्स क्रिएट करतो जेणेकरून लिस्ट डेमो. ओके. सो मी काय करतो, एक व्हेरिएबल क्रिएट करतो लिस्टचा, युजर नेम लिस्ट म्हणून. व्हेरिएबल टाइप सिलेक्ट करायचं इथे, लिस्ट असं काय दिसतोय नाही. ओके. सो ब्राउज फॉर टाइप, सर्च करायचं इथे लिस्ट, LIST लिस्ट, भरपूर सारं मिळेल. ओके. सो तुम्हाला जस्ट स्क्रोल करायचं आहे, तेव्हा सांगतो तुम्हाला कोणतं घ्यायचंय. ओके. सो तुम्ही तिथे लिस्ट ऍरे ऑफ टी असं बघितलेलं. ओके, एक मिनिट आहे. ओके. सो तुम्ही ऍरे ऑफ स्ट्रिंग केलेलं, तसं इथं लिस्ट ऑफ टी इथे दिसतोय. ओके. तो कशा, सिस्टीम डॉट कलेक्शन डॉट जनरिक. कलेक्शन म्हणजे तुमचं लिस्ट असतं, लक्षात ठेवा. लिस्टला दुसरं नाव कलेक्शन आहे, कलेक्शन. ओके. सो लिस्ट ऑफ टी हे सिलेक्ट करा, ओके करा, किंवा इथे डबल क्लिक करू शकता सिलेक्ट केलेलं तिथे. ओके. ओके, सॉरी माय बॅड, एक राहिलं माझं. लिस्ट ऑफ टी केलेलं आहे, तिथं ज्यावेळी तुम्ही ऍरे सिलेक्ट करता तुम्हाला एक पॉपअप येतो, करेक्ट. सो पॉपअप इज नथिंग बट, ज्यावेळी तुम्ही हे असं सिलेक्ट करता इथं लिस्ट ऑफ टी वर क्लिक करा, आता दुसरीकडे क्लिक केलं तर वरती काय दिसतंय नाही, बट मी लिस्ट ऑफ टी वर ज्या क्लिक करतोय इथे मला टाईप सिलेक्ट करायला दिसतोय बघा इथे. सो मला स्ट्रिंगची लिस्ट पाहिजे. ओके, हे सगळं झालं माझं. ओके. आणि हे लिस्ट ऑफ स्ट्रिंग म्हणजे हे बघा, आता हे जे लेस दॅन ग्रेटर दॅन तुम्हाला त्यामध्ये स्ट्रिंग दिसतोय, सो हे लिस्ट ऑफ स्ट्रिंग. मी पुन्हा करून दाखवतो कसं घ्यायचं. एकदा घेतलं ना की तुम्हाला ते तिथे दिसून देईल रिसेंट मध्ये. व्हेरिएबलचं नाव घेतो, नीट लक्ष द्या, युजर नेम लिस्ट. व्हेरिएबलचा टाईप, आता जर एकदा सिलेक्ट केल्यावर मला इथं टाईप तर दिसून येईल, हा बघा, सिस्टम डॉट कलेक्शन जनरिक मधला लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, ब्राउज फॉर टाईप, जर तिथं नसेल तर तुमचा टाईप टाईप करायचा आहे लिस्ट. ओके. जसं तुम्हाला सांगितलं लिस्ट ऑफ टी, जसं ऍरे ऑफ टी येतं तसं तुम्हाला सर्च करायचं कुठे, लिस्ट ऑफ टी. सी, लिस्ट ऑफ टी इथे. ओके. क्लिक केल्यावरती, एक मिनिट, क्लिक कुठून चुकून दुसऱ्यात क्लिक होत आहे. ओके. क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे सिलेक्शन येईल, तुम्हाला स्ट्रिंगचं पाहिजे म्हणून स्ट्रिंग सिलेक्ट केली आणि ओके क्लिक केलं तर तुम्हाला लिस्ट ऑफ स्ट्रिंग येईल. ओके. नाऊ जसं तुमचं ऍरे होतं, जर मी युजर नेम लिस्ट मध्ये इथे मी डायरेक्ट व्हॅल्यू पास करतो बघा, जसं तिथे जसं केलं कर्ली ब्रेसेस मध्ये संकेत सुनील. ओके, कॉमा, ओके माय बॅड, इन्सर्ट क्लिक झालं वाटतं माझ्याकडे. ओके, अँड अक्षय.
हे कर्ली ब्रेसेस माझा, एक मिनिट, कर्ली ब्रेसेस क्लोज. एक मिनिट ओपन करतो मी परत आहे. ओके, संकेत कॉमा इथे सुनील. ओके, सुनीलचं हे राहिलं, तेच म्हटलं असं का दिसतोय. ओके, सो बघा, संकेत, सुनील, अक्षय कर्ली ब्रेसेस मध्ये टाकले, डबल कोड मध्ये टाकले. एक मिनिट, ते चुकून क्लिक करा माझ्याकडे. ओके, सो सेव्ह करतो मी. ज्यावेळी तुम्ही बघाल मी हे व्हॅल्यू टाकलं पूर्ण, मला काही एरर आलं नाही आलं. ओके, बट तुम्ही बघाल की असं काहीतरी एरर आहे इथे. ओके, सो त्यामध्ये तो काय सांगतोय, कॅन नॉट असाइन फ्रॉम टाइप सिस्टीम डॉट स्ट्रिंग. स्क्वेअर ब्रॅकेट दिसला म्हणजे ऍरे ज्या तुम्ही व्हॅल्यू दिल्यात ह्या ऍरेच्या व्हॅल्यू आहेत. त्याने सरळ डिटेक्ट केलं ह्या ऍरेला तुम्ही देता तशा व्हॅल्यू. मला काय द्या, लिस्ट वाल्या व्हॅल्यू द्या. ओके, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लिस्ट जर तुम्हाला डिक्लेअर करायची असेल, ती तुम्हाला इनिशियलाइज करायला लागते. ओके, सो त्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, इथे न्यू इनिशियलाइज म्हणजे न्यू करायचं, लिस्ट. ओके, नवीन लिस्ट कसली, ऑफ. ओके, इथं सांगायचं ऑफ. कसली मला पाहिजे, स्ट्रिंगची. इथे काय डाऊट कोणाला, मी सांगितलं इनिशियलाइज करायला लागते, जसं ऍरे मध्ये नाही, इथे इनिशियलाइज करायला लागते. ऍरे मध्ये तुम्ही रन टाइम व्हॅल्यू टाकू शकत नाही. इथे का टाकू शकतो, बिकॉज आपण एक मेमरी बनवतो लिस्टसाठी ती इनिशियलाइज करून, त्यामुळे तुम्ही टाकू शकता, रिमूव्ह करू शकता. त्यासाठी असं तुम्हाला इनिशियलाइज करायला लागतं. न्यू लिस्ट ब्रॅकेट ओपन कसली, ऑफ स्ट्रिंग. ओके, याला बोलतं इनिशियलायझेशन. इथपर्यंत काय डाऊट, काय डाऊट, येस नो. काय कळतोय हे, स्वतःहून ट्राय करताय. ओके, ही लिस्ट मी काय केली, इनिशियलाइज केली. मी व्हॅल्यू पास केले, तिथे नाही, फक्त इनिशियलाइज केले. लेट्स कन्सिडर मी अजून एक असाइन घेतो आणि ह्या युजर नेम लिस्ट मध्ये मी ह्या व्हॅल्यू पास करतो. ओके, तुम्ही बोला की सर आता इनिशियलाइज पण केले, व्हॅल्यू पण पास केल्यात, व्हॅल्यू पास तरी कशा करायच्या. ओके, सो तुम्हाला एक्स्ट्रा असाइन ऍक्टिव्हिटी घ्यायची गरज नाही. तुम्हाला आहे ना, जसं तुम्ही इनिशियलाइज केलीत स्ट्रिंगची, तुम्हाला इथे काय करायचंय, ब्रॅकेट मध्ये तुमचा जो व्हॅल्यूज होत्या मल्टिपल कर्ली ब्रेसेस वाल्या, त्या पेस्ट केल्या मी. न्यू लिस्ट ऑफ, इथपर्यंत तुमचं क्लिअर. ओके, मी इनिशियलाइज केलं, तर मला ह्या व्हॅल्यू कसल्या आहे, व्हॅल्यू कोणत्या कोणत्या आहेत त्या टाकायच्या असतील, तर तुम्हाला असा ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट क्लोज मध्ये ज्या जसं ऍरे तुम्ही टाकता व्हॅल्यू तशा टाकायच्या तिथे. म्हणजे इनिशियली तुमचं काय असेल, हे असं असेल, न्यू लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ओके, आणि हा जो ब्रॅकेट आहे ह्यामध्ये मी काय केलंय, जसं ऍरे मधल्या कर्ली ब्रेसेस मध्ये सेपरेटेड बाय कॉमा ज्या व्हॅल्यू टाकतो तशा पेस्ट केल्या, काही चेंज नाही. इथे काय क्वेश्चन आहे का, व्यवस्थित म्हणजे तुम्ही अंडरस्टँड करा, तरच मी थोडं पुढे जाईन. ओके, ह्यानंतर अजून एक आहे त्यामध्ये टॉपिक, मला तो कव्हर करायचा आहे, बट जर तुम्हाला इथे कळतोय तरच आपण तो पुढे घेऊया लिस्ट मधला.
कळतोय तुम्हाला इनिशियलाइज का करायची असते, कारण तुम्ही ते व्हॅल्यू ऍड किंवा रिमूव्ह करू शकता, म्हणून इनिशियलाइज किंवा मेमरी तुमच्या कम्प्युटर मध्ये त्याला द्यायला लागते, ते रिझन. ओके, नाऊ ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट मध्ये तुम्ही काय केलं, जसं तुम्ही ऍरे टाकता तसं टाकलं व्हॅल्यू स्ट्रिंग काय टाकल्या तुम्ही, इनिशियलाइज केलं स्ट्रिंग म्हणून. जर तुम्हाला इन 32 पाहिजे असेल तर तुम्ही इथे इन 32 पण टाकू शकता. ओके ओके, एक मिनिट. ओके माय बॅड, इन 32 च इंटीजर आहे. ओके, इंटीजर म्हणून टाकू शकता, ऑफ इंटीजर, जसं मी इन 32 इंटीजर तसं इंटीजर टाकू शकता. ओके, बट जसं मला स्ट्रिंग पाहिजे म्हणून मी स्ट्रिंग ठेवलेलं आहे आणि व्हॅल्यू टाकलेले आहेत तिथे, आणि सेव्ह करतो. सेम आहे, सेम स्टेप बाकी. मला व्हॅल्यू 0 इंडेक्सची पाहिजे असेल, सॉरी असाइन काय घेतोय मी, मेसेज बॉक्स युजर नेम लिस्ट ऑफ 0 इंडेक्स घेतली तर काय व्हॅल्यू प्रिंट होईल माझी यातून, संकेत. ओके, सेम तसंच आहे ऍरे सारखं, फक्त इनिशियलायझेशन करावं लागतं, आणि त्या इनिशियलायझेशन मध्ये तुम्ही व्हॅल्यू पण पास करू शकता, नाही पास केली तरी चालेल. ओके, हे तुम्ही नंतर ट्राय करा, ज्यावेळी तुम्ही रेकॉर्डिंग गो थ्रू कराल, हे ट्राय करा तुम्ही. नाऊ तुम्ही काय करू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं, ऍरेला रन टाइम मध्ये व्हॅल्यू पास करू शकत नाही, जे काय तुम्ही व्हॅल्यू पास केली ती फिक्स. बट तुम्ही काय करू शकता, जर तुमच्याकडे लिस्ट आहे त्यामध्ये 3 अशा व्हॅल्यू आहेत, संकेत, सुनील, अक्षय, मला चौथी व्हॅल्यू पास करायची असेल, ओके, देन माझ्याकडे ऍक्टिव्हिटी आहे लिस्ट साठी. मी लिस्ट टाईप केलं, मला तुम्ही बघाल इथे तुम्हाला लिस्ट मध्ये काही दिसतंय इथे. ओके, तसं सेम कलेक्शन म्हणून होतं, कलेक्शन मे बी आहे का बघू दे इथे. हा, सेम तसंच आहे, अपेंड आयटम्स टू कलेक्शन तेच आहे. ओके, सो मी लिस्ट नुसार जातो, सेम आहे ते, लिस्ट कलेक्शन सेम आहे. सो आयटम टू अपेंड, सॉरी, अपेंड आयटम टू लिस्ट म्हणजे काय, तुमच्याकडे ऑलरेडी 3 आयटम आहेत, मला अजून एक आयटम ऍड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कोणत्या लिस्ट मध्ये आयटम ऍड करायचं आहे, लिस्टचं नाव सांगा मला गाईज, लिस्टचं नाव काय आहे, लवकर माहिती, पास करायचंय. युजर नेम लिस्ट, युजर नेम लिस्ट. आयटम टू अपेंड काय मला ऍड करायचंय, जर माझं स्ट्रिंग आहे टाईप लिस्टचं तर मी डबल कोट मध्ये मी व्हॅल्यू पास करेन, नसेल तर नॉर्मल नंबर टाकू शकता ते, ठीक आहे. सो मी टाकतो की आरपीए म्हणून एक युजर ऍड करतो. ओके, नाऊ ओके, त्याच्या आधी मी काय करतो, युजर ते काढून टाकलं मी, युजर लिस्ट डॉट काउंट घेतलं, तर मला सांगा किती काउंट येईल याचा, किती काउंट येईल, 3. ओके, सो लेट मी रन. ओके, सो 3. आणि जर मी युजर नेम लिस्ट इनिशियलाइज केल्यानंतर व्हॅल्यू असल्यानंतर अपेंड आयटम टू लिस्ट केलं आणि आरपीए टाकलं, सर ऑब्विसली किती मला काउंट यायला पाहिजे, किती, 4. ओके, व्हाय, रन टाइमला मी ऍड करू शकलो त्या लिस्ट मध्ये व्हॅल्यू, पण ऍरे मध्ये तसं आहे नाहीये, त्यामध्ये इनिशियलाइज न करता डायरेक्टली तुम्ही काय करता, कर्ली ब्रेसेस मध्ये व्हॅल्यू टाकता. बट इथे तुम्हाला मेमरी द्यावी लागते, म्हणून थोडे इनिशियलायझेशनचं तुमचं आहे, न्यू लिस्ट ऑफ स्ट्रिंग. ओके, जर अपेंड करणे ऑलरेडी गोष्टी आहेत, त्याला फक्त अपेंड करणे, म्हणजे अपेंड करणे म्हणजे काय, त्याच्या खाली तुम्हाला लिस्ट कशी टाकता, संकेत, सुनील, अक्षय एका खाली एक टाकलं, ऑब्विसली तुम्ही मध्ये कुठे टाकता, नाही ना, लास्टला टाकता, करेक्ट. सो तसंच काय होईल, मला सांगा आरपीए ह्या युजर नेमची इंडेक्स काय असेल ह्या लिस्ट मध्ये, C.
ओके 3 बिकॉज इंडेक्स स्टार्ट विथ 0. संकेत जर 0 पोझिशनला आहे, सुनील 1 पोझिशनला आहे, अक्षय 2nd पोझिशनला आहे. ज्यावेळी एखादे आयटम अपेंड होईल तो ऑब्विसली जो नेक्स्ट इंडेक्स आहे म्हणजे 3 त्याला अपेंड होईल. सो जर तुम्हाला जर युजर नेम लिस्ट मधून इथे ब्रॅकेट मध्ये टाकून इंडेक्स 3 टाकलीत तर तुम्हाला आरपीए जे युजर नेम आहे इंडेक्स 3 ला ते प्रिंट होईल. ऍरे मध्ये असं रन टाइमला ऍड करता येत नाही. तुम्ही बोलाल सर आता इथे का नाही ऍड झालं, इथे तर 3च आहेत. तुम्ही बोलात की तिथे ऍड झालेलं आहे, ते मेमरी मध्ये ऍड होतं. ओके इनिशियली तुमचे जे आहे त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला ज्यावेळी तुम्ही हे शिकाल त्यावेळी तुम्हाला पुढे त्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील, नंतर कुठेतरी तुम्हाला एक्सेल मध्ये सेव्ह करायचे असतील, तर त्यासाठी ते टेम्पररी ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो आपण. ते आहे ते. ओके इथे तुम्हाला अपडेट होणार नाही ते, जसं मी तुम्हाला दाखवलंय. ओके सो असं नाहीये की काही व्हॅल्यू इनिशियलाइज करायच्याच आहेत. तुम्ही हे फक्त काय करू शकता, लिस्ट इनिशियलाइज अशी करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. व्हॅल्यू जर तुम्हाला डिफॉल्ट ऍड करायचे ते तुम्ही ते बघितलेत कसं ऍड करायचं इथे. ओके तुम्हाला जर व्हॅल्यू डिफॉल्ट ऍड करायचे नसतील अशा तर तुम्ही फक्त काय करू शकता, इनिशियलाइज करा आणि फक्त अपेंड करत जा. अपेंड आयटम टू लिस्ट म्हणजे काय होईल, कोणती लिस्ट, युजर नेम लिस्ट आणि इथे टाकतो संकेत. लेट्स कन्सिडर. ओके नाऊ माझ्याकडे व्हॅल्यू काय आहे, 0 इंडेक्सला आरपी येईल, 1 इंडेक्सला संकेत येईल. सो मी काय करतो 1 इंडेक्सची व्हॅल्यू प्रिंट करतो. म्हणजे असं नाही की तुम्हाला लिस्ट मध्ये व्हॅल्यू पाहिजेतच असं नाही. इनिशियलाइज करा देन तुम्ही काय करा त्या पर्टिक्युलर लिस्ट मध्ये व्हॅल्यू ऍड करा. सो माझ्या 2 व्हॅल्यू ऍड झाल्यात. मी ज्यावेळी तुम्हाला फॉर इच लूप शिकवेन त्यावेळी तुम्हाला दिसेल ह्या व्हॅल्यूज एक एक कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आहेत त्या लिस्ट मध्ये रन टाइमला. ओके काही डाऊट इथे? सो हे लास्ट म्हणजे आजचं आहे सेशन मधलं. आपण लिस्ट प्रॉपर कव्हर करणार आहोत. नंतर ऍरे आणि लिस्ट मधला डिफरन्स विचारतात इंटरव्ह्यूला. ओके देन त्यामध्ये आपण हे प्रत्येक जे लिस्ट मधला डेटा आहे कसा ट्रॅव्हर्स करायचा, ऍरे मधला डेटा कसा ट्रॅव्हर्स करायचा म्हणजे काय प्रिंट करायचा सगळ्या डेटा ते आपण बघणार आहोत.